बीड जिल्ह्याच्या राजकीय मंडळींमध्ये ज्याच्या बापाची उठबैस आहे, ताई असोत, दादा असोत, भाऊ असोत, अण्णा असोत किंवा इतर कुठलाही जिल्ह्यातला नेता, थेट त्या नेत्यापर्यंत ज्याची पोहोच आहे, अशा पाटोदा पंचायत समितीच्या माजी सभापतीच्या दिवट्या चिरंजीवानं आपल्या बापाच्या राजकीय करिअरला जो काही काळिमा फासलाय ना, तो विश्वास न ठेवण्यासारखा आहे. या दिवट्या चिरंजीवानं एका महिलेला ब्लॅकमेल करत तिच्याकडून केवळ खंडणीच वसूल नाही केली, तर तिला गुंगीचं औषध पाजून तिच्यावर वारंवार अत्याचार केले. आणि ही एक महिला जरी फिर्याद देण्यासाठी म्हणून समोर आली असली तरी या दिवट्या चिरंजीवानं अशा अनेक महिलांची आबरू घेतल्याची चर्चा आता हळूहळू सुरू झाली. फिटनेस सेंटरमधून ब्लॅकमेलिंगला सुरू झालेला हा प्रकार थेट रेप केसपर्यंत कसा पोहोचला यावर आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाटोदा पंचायत समितीचे माजी सभापती किरण बांगर यांचा मुलगा अमर किरण बांगर याच्या विरोधात 2-3 दिवसापूर्वी बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा आणि अत्याचाराचा तसेच खंडणी आणि ब्लॅकमेलिंगचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला. 20-22 वर्षाचं वय असलेला हा पोरगा एवढा निर्ढावल्या पद्धतीनं एखाद्या महिलेची आबरू कस काय घेऊ शकतो असा प्रश्न सुरुवातीला सगळ्यांनाच पडला. पण हा जो काही पुढाऱ्याचं पोर आहे हे एवढं माजलेलं होतं की त्याने केवळ या फिर्यादी महिलेलाच नाही तर अशा अनेक महिलांना देखील त्रास दिलाय, ब्लॅकमेल केलंय आणि त्यांची आबरू घेतली, अशी चर्चा आता समोर येऊ लागलेली आहे. अमर किरण बांगर नावाच्या या युवा नेत्याविरुद्ध किंवा या युवकाविरुद्ध एका महिलेनं थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत त्याने आपल्याला ब्लॅकमेल केलं, आपल्याला पैसे मागितले, खंडणी मागितली आणि आपण ती देण्यास नकार दिल्याचं समोर आल्यानंतर त्याने आपल्याला गुंगीचं औषध देऊन आपल्यावर अनेक वेळा अत्याचार केले, बलात्कार केले अशी फिर्याद दिली. या सगळ्या प्रकारानंतर बीड जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. हा अमर बांगर जो आहे त्याचा बाप पाटोदा पंचायत समितीचा माजी सभापती राहिलेला आहे आणि सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात जो मुख्य आरोपी आहे वाल्मिक कराड याने जेव्हा पुण्यामध्ये पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयामध्ये सरेंडर केलं होतं तेव्हा त्याला त्या गेटपर्यंत सोडण्यासाठी जे काही बीड जिल्ह्यातले 4-2 कराड समर्थक होते त्यात हा किरण बांगर नावाचा माजी सभापती देखील होता. म्हणजे विचार करा, ज्या माणसाची उठबैस ही आकापासून ते ताई, भाऊ, दादा, अण्णा अशा लोकांपर्यंत आहे, त्याचं पोरगही त्याच निर्ढावल्या पद्धतीनं वागत असणार यात काही शंकाच नाही. पण एखाद्या महिलेची आबरू ही रस्त्यावर पडली की काय, किती वेशीवर टांगायची, आपल्याला वाटेल तेव्हा कुठल्याही महिलेच्या इब्रतीवर हात घालायचा, दरोडा घालायचा आणि 4-2 रुपये तिच्या तोंडावर फेकायचे किंवा तिच्याकडून 4-2 रुपये उकळायचे आणि प्रकरण रफादफा करायचं. असाच प्रकार कदाचित किंवा असाच समज या अमर बांगरचा झाला असावा आणि त्याच्यामुळंच याची हिंमत एवढी वाढली की आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या एका महिलेला सातत्यानं तो त्रास देत होता. याची सुरुवात जी झाली ना ती देखील अत्यंत धक्कादायक आहे. बीड शहरातील एका फिटनेस सेंटरमध्ये अर्थात एका जिममध्ये हा अमर फिटनेससाठी जात होता म्हणा किंवा व्यायामासाठी जात होता आणि त्या ठिकाणीच ही पीडित महिला देखील तिच्या फिटनेस राखण्यासाठी म्हणून जॉईन झालेली होती. काही दिवस याने तिच्यावर वॉच ठेवला. ती कधी येते, कधी जाते, ती नेमकं तिला ट्रेनिंग कोण देतं, तिचा ट्रेनर कोण आहे याची सगळ्याची माहिती घेतली आणि याने देखील तिच्या पुढच्या मागच्या बॅचला ॲडमिशन घेतलं आणि तिथून तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केलं. ही महिला म्हणजे जी पीडित आहे ती जेव्हा या फिटनेस सेंटरमध्ये स्टीम बाथ घ्यायला किंवा इतर व्यायाम करायला जात होती तेव्हा हा स्वतःच्या मोबाईलमधून तिचे काही फोटोग्राफ्स घेत होता, तिचे काही व्हिडिओ बनवत होता. स्टीम बाथ घेत असतानाचे काही व्हिडिओ याने
घेतले. आता ते कसे घेतले, त्यामध्ये त्या फिटनेस सेंटरच्या चालकाचा, मालकाचा किंवा तिथं ट्रेनिंग देणाऱ्या ट्रेनरचाही याच्याबरोबर काही सहभाग होता का, हे पोलीस तपासात उघड होईल. पण याने ते व्हिडिओ त्या पीडित महिलेला दाखवले आणि तू जर का मला सुखी केलं नाहीस, माझी लैंगिक भूक भागवली नाहीस, तर मी हे व्हिडिओ व्हायरल करेल आणि तुझा संसार मोडून जाईल, मी तुझी अब्रू चव्हाट्यावर आणल, असं म्हणून तिला ब्लॅकमेल केलं. तिच्याकडून गेल्या 1.5-2 वर्षामध्ये या दिवट्या चिरंजीवानं जवळपास 35 ते 40 लाख रुपये उकळले आहेत. त्याला जर का आयफोन घ्यायचा असेल, त्याला जर का स्कॉर्पिओ गाडी घ्यायची असेल किंवा त्याला एखादा फ्लॅट घ्यायचा असेल, तर हक्कानं त्या महिलेला धमकवायचा, ब्लॅकमेल करायचा, तिला व्हिडिओ टाकायचा आणि त्या बदल्यात तिच्याकडून पैसे उकळायचा. एवढ्यावरच हा थांबला नाही, तर याने तो जिथं शिकत होता, नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी तो शिकत होता, तिथल्या फ्लॅटवर या महिलेला अनेक वेळा बोलावून घेतलं आणि तिची अब्रू घेण्याचा प्रयत्न केला. तिची अब्रू घेतली, तिच्यावर अत्याचार केला, तिच्यावर बलात्कार केला. वारंवार हा जो त्रास होत होता ना, तो त्रास तिला देखील असह्य झाला होता. त्यानंतर काही दिवसापूर्वीच, म्हणजे मागच्या आठवड्यामध्येच, मेच्या फर्स्ट वीकमध्ये या महिलेला त्यानं पुन्हा एकदा बीड शहरातील सोलापूर धुळे या हायवेवर असलेल्या एका टॉपच्या हॉटेलवर बोलवलं आणि त्या ठिकाणी पुन्हा परत तिच्यावर अत्याचार केले. असह्य झालेल्या या सगळ्या घटनांमुळे ती महिला देखील व्यथित झालेली होती आणि त्यानंतर तिनं ही सगळी गोष्ट आपल्या घरच्यांना विश्वासात घेऊन सांगितली. घरच्यांनी देखील तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी थेट शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्यानंतर या प्रकरणामध्ये अमर किरण बांगर या 20-22 वर्षाच्या तरुणाविरुद्ध लैंगिक अत्याचार, खंडणी, ब्लॅकमेलिंग यासारखे गुन्हे दाखल झाले आहेत. तो फरार झाला आहे. त्याचा बाप सगळ्याच पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांशी जवळचा संबंध असलेला आहे. त्यामुळे कदाचित तो अटकपूर्व जामीनसाठी देखील प्रयत्न करू शकतो. परंतु बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची आजपर्यंतची बीड जिल्ह्यातील कारकीर्द पाहता या अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलीस एवढ्या सहजासहजी सोडतील असं वाटत नाही. पण एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे की आपला बाप हा राजकारणी आहे किंवा तो अनेक मोठमोठ्या मंत्री संत्र्यामध्ये उठतो, म्हणजे त्यांच्या पोरांना कुणाचीही अब्रू घेण्याचं लायसन दिलं का किंवा लायसन मिळालंय असा यांचा समज होतो का? कुठल्या माझात असतात ही पोरटोरं, हे समजायलाच मार्ग नाही. त्याच्या बापानं त्याची जी काही कष्टाने इमेज केली असेल किंवा त्याचं जे काही राजकीय वजन निर्माण केलं असेल, एका घटनेमुळं ते वजन मातीत मिसळलंय. आणि हा जो अमर बांगर नावाचा तरुण आहे ना, याने फक्त एकाच महिलेला त्रास दिलाय किंवा तिच्यावर अत्याचार केलाय असं नाही, तर अनेक महिलांचा वापर त्याने अशाच पद्धतीने केलाय. बरं, महिलांवरील अत्याचार एवढ्यापुरताच हा कार्यकर्ता मर्यादित राहिलेला नाहीये, तर या कार्यकर्त्याचा साईड बिझनेस हा डुप्लिकेट दारू बाहेरच्या राज्यातून किंवा बाहेरच्या शहरातून आणायची आणि ती बीड शहरात, पाटोदा तालुक्यात, आष्टी तालुक्यात, शिरूर तालुक्यात विकायची किंवा असे दारू आणून विकणारे जे आहेत त्यांच्यासोबत पार्टनरशिप करायची, अशी देखील त्याची कारकीर्द होती, अशी चर्चा आता समोर येऊ लागली. एवढंच नाही तर काही महिन्यांपूर्वी बीड शहरामध्ये व्हेल माशाची उलटीच्या तस्करी प्रकरणात 2 तरुणांना अटक झाली होती. त्या प्रकरणात देखील या अमर बांगर नावाच्या कार्यकर्त्याची चौकशी झाली होती अशी चर्चा आहे. ती झाली होती का नाही, पोलिसांनी त्यांना बोलवलं होतं की नाही, त्याचा त्या व्हेल माशाच्या उलटी प्रकरणात थेट संबंध होता की नाही, हे पोलिसांना आणि याला माहिती. पण बाप राजकीय नेता आहे, बाप राजकीय पुढारी आहे म्हणल्यानंतर जणू काही याला 2 नंबरचे धंदे करण्याचा किंवा गुन्हेगार प्रक्रिया करण्याचा किंवा गुंडपुंड सोबत घेऊन कुठल्याही महिलेची अब्रूवर हात टाकण्याचं लायसन मिळालं होतं असा कदाचित त्याचा समज झाला असावा. आणि त्यामुळंच त्याचा हा जो काही माज वाढलेला होता, त्याचे हे जे काही अत्याचार करण्याचे प्रकार वाढलेले होते, त्याला कुठंतरी या घटनेमुळं लगाम बसलाय असं म्हणायला हरकत नाही.
म्हणजे इथून पुढं तरी जे गावठी पुढारपण करणारे पुढारी आहेत किंवा जे तालुका लेवलवर जिल्हा लेवलवर पुढारपण करणारे नेते आहेत ना, त्यांनी आपल्या लेकरांच्या वागण्याकडं, त्यांच्या बोलण्याकडं, त्यांच्या राहणीमानाकडं लक्ष द्यावं एवढीच अपेक्षा आहे. कारण बाप जर का अमाप पैसा गुत्तेदारीतून, बोगस बिलातून, जलजीवन सारख्या प्रकरणांमधून जर का काढणार असेल किंवा नेत्यांच्या चपला उचलून जर का तो आलिशान गाड्या आणि उंची वस्त्र परिधान करून जर का वावरणार असेल, तर त्याची पोरं देखील महागडे मोबाईल, हातात गळ्यात सोन्याच्या साखळ्या घालून कुठल्याही महिलेच्या इज्जतीशी खेळायला मागं पुढं पाहणार नाहीत, हे या पुढाऱ्यांनी देखील लक्षात ठेवावं. आणि त्यामुळं या अमर बांगर प्रकरणामुळं त्याच्या बापाची म्हणजे किरण बांगर या माजी सभापतीची जी काही इबरत किंवा जी काही आबरू चव्हाट्यावर आली ना, त्यामुळं त्या कुटुंबावर सुद्धा काय प्रसंग ओढवला असेल याची कल्पना न केलेलीच बरी. तुर्तास इतकंच. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.